नमस्कार मित्रांनो, मी आपला दोस्त आणि होस्ट श्रीकृष्ण ढोबळे. श्री व्यंकटेश देवनपल्ली यांनी लिहिलेली ही एक लघुकथा आहे. कथेचे शीर्षक आहे लक्ष्मीची पावलं. ऐकूया. पौर्णिमा ऑफिसमधनं बाहेर पडतच होती तेवढ्यात साहेबांनी बोलवल्याचा निरोप आला. केबिनमध्ये शिरताच तिला एक लिफाफा दिला. तिने तिथेच उघडून पाहिला. पुण्याच्या NIBM मध्ये एका आठवड्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगच्या ट्रेनिंगसाठी तिचं नॉमिनेशन होतं. पौर्णिमा दिल्लीमधल्या एका मोठ्या फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये एक कार्यक्षम अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिने सस्मित मुद्रेने साहेबांना थँक्स सांगितलं. साहेब फायलीत गुंतले होते. तिने अदबीने विचारलं, सर, इफ यू डोंट माइंड, ट्रेनिंग नंतर मला 2-3 दिवसाची सुट्टी हवी आहे. माझं माहेर पुण्याचं आहे. पहिल्यांदाच मान वर करून साहेब म्हणाले, ओके मॅम, काही हरकत नाही. फ्लाईटची तिकीटं त्याप्रमाणेच बुक करायला सांगा. थँक्यू सर, असं म्हणून ती बाहेर पडली. 5 वर्षापूर्वी बाबा गेल्यानंतर ती एकदाही पुण्याकडे फिरकली नव्हती. हे ट्रेनिंग नसतं आलं तर तो योग कधी आला असता तो देवच जाणे. दरवेळी पुण्याला जायचं म्हटलं की नवरोबा म्हणजे प्रदीप काहीतरी विघ्न उभं करायचाच. आता काय आहे पुण्यात, तुझे आईबाबा तर या जगात नाहीत, तुझ्या भावाकडे असं काय म्हणून जातेस, असं वाटेल ते बडबडायचं. यावेळी पुण्याला जाताना हा कसले विघ्न आणतो तेच बघूया, असं मनातल्या मनात विचार करत ती घरी आली. ट्रेनिंग विषयी प्रदीपला 1-2 दिवस आधी सांगायचं तिने ठरवलेलं होतं. शुक्रवारी रात्रीची जेवण झाल्यानंतर तिने सांगितलं, प्रदीप, या सोमवारपासून 10 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी बाहेर जाते. मला इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगचे ट्रेनिंग आले. अरे वा, अवश्य जा. मुंबईला ना? तिने थंडपणे NIBM पुणे असं सांगितले. हरकत नाही, तिथे रेसिडेन्शियल फॅसिलिटी आहे, तिथेच राहा म्हणजे जा, तो म्हणाला. तिने प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या प्रत्येक वाक्यात जनरल मॅनेजर असलेला त्याचा दर्प प्रगट व्हायचा. ज्या घरच्या लोकांनी त्याला जीवन साथी म्हणून कन्या प्रदान केली त्या लोकांविषयी त्याला इतका तिटकारा कशासाठी वाटावा हे तिला न पडलेलं कोडं होतं. ती ते कोडं सोडवायच्या भानगडीत पडली नाही. एकुलता एक आज्ञाधारक मुलगा अथर्व 12 वर्षाचा आहे. एक मुलगी असती तर कन्येची काय माया असते हे समजलं असतं असं तिला उगीच वाटून जायचं. पण देव थोडंच सगळ्यांना कन्यारत्न देतो. शनिवारी संध्याकाळी फ्लाईटने ती निघाली आणि 6च्या सुमारास पुण्यात येऊन पोचली. बेल वाजवताच दार उघडायला सुनंदा वहिनीच आली. पौर्णिमाला अचानक दारात बघून तिला आश्चर्याचा धक्का बसला. नकळत तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. हे काय माणसं, अगदी अचानक? एखादा फोन तरी करायचा ना. किती दिवसांनी, असं म्हणत तिने पाणावल्या डोळ्यांनी मिठी मारली. पौर्णिमा तिच्या कानात कुसबसली. CBIचे लोक धाड मारायच्या आधी फोन करतात का कधी? वहिनी, काय अवस्था करून घेतलीस तू? इतके वेळ लांब उभी असलेली शर्वरी धावत धावत आली आणि आत्याला बिलगली. ती बरीच उंच झाली होती. पौर्णिमानं ठसक्यात सांगितलं, वहिनी, मी तुझ्याकडे 10 दिवस राहणार आहे, तुझ्या हातचं चांगलं चुंगलं खायला आणि तुला छळायलाही. राहू ना? सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ट्रेनिंग कॉलेजमध्ये असणार आहे. मी तुला माझ्या रात्रीच्या जेवणाची संधी देते, असं म्हणत पौर्णिमेने जुनं पुराणं फ्रीज उघडलं. दुधाचं भांड सोडून जवळपास सगळं रिकाम होतं. काय आहे ना वंस, कालच फ्रीजची साफसफाई केली, फार दिवसापासून राहिली होती. सुनंदाने सावरण्याचा प्रयत्न केला. वहिनी, मी फ्रेश होऊन येते, मला बाहेर जायचंय. आधी मस्तपैकी चहा कर, रात्री तुझ्या हातची कढी खिचडी खायची मला. करशील ना? सुनंदाने मान डोलवली. फ्रेश होऊन चहा घेतल्यानंतर ती थेट भावाच्या दुकानावर पोहोचली. तिला पाहताच विश्वासला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. पुन्नू, तू आज अचानक पुण्यात कशी? अरे, मी इकडे ट्रेनिंगला आले. कंपनीच्या ऑफिसची कार होती ना, म्हणून इकडे फिरायला आले. कंपनीच्या ऑफिसची कार होती, म्हटलं जाता जाता तुझ्या दुकानावर चक्कर टाकावी. दादा, काय हे?
पुढच्या 15 आठवड्यात शाळा सुरू होणार आहेत ना, आपलं दुकान तर सगळं रिकामच दिसतंय. पौर्णिमाने असं म्हटल्यानंतर विश्वास क्षणभर स्तब्ध झाला. नंतर केविलवाणा हसू आणत तो कसं बसं बोलला, अगं पुढच्या आठवड्यात नवा स्टॉक येतोय. काय आहे ना, लोकांना पडून राहिलेला स्टॉक चालत नाही, त्यांना नव्या कोऱ्या पानांचा गंध आवडतो. पौर्णिमा तिच्याच विचारात गुंतली होती. ती भानावर येत म्हणाली, दादा आपण रात्री निवांत बोलूया. असं म्हणून ती पटकन निघून गेली. त्यानंतर अर्ध्या तासातच काउंटरवर एक व्यक्ती उभी राहिली. बघता क्षणीच एखादा उच्च अधिकारी असावा अशा व्यक्तिमत्वाचा तो तरुण होता. आपणास काय हवंय हे विचारायच्या आधीच त्यांनी संवाद साधला. हे बघा, काही होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय वह्या, पेन्सिल, कंपास बॉक्सेस पुरवायचे आहेत. आमच्या शेठजींनी खास तुमच्याकडे पाठवलेलं आहे. असं म्हणून त्या तरुणाने एक यादी पुढे केली. मनातले मनात आकडेमोड करत विश्वास कागदावर हिशोब मांडत होता. हिशेब 20,000च्या पुढे जात होता. एवढा माल उधारीत कोण देणार असे विचार करत असतानाच रोख 20,000 रुपये काउंटरवर ठेवत त्या तरुणाने सांगितलं, मोठ्या विश्वासाने आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. भाव वाजवेल हवा बरं का. हे निरपेक्ष मनाने करत असलेले धर्मदाय कार्य आहे. या कानाचं त्या कानाला कळू देऊ नका. 10 दिवसांनी येईन आणि राहिलेला हिशोब करून माल घेऊन जाईन. कळलं? माझं नाव अमेय निरगुडकर. कच्ची पावती घेऊन तो तरुण निघूनही गेला. त्याचा मोबाईल नंबरही घ्यायचं विश्वासला भान नाही राहिलं. कोविडमुळे गेली 2 वर्ष अतिशय खडतर गेली होती. आता चांगले दिवस येतील अशी आशेची किरणे दिसत होती. पौर्णिमा जवळच्या सुपर मार्केटमध्ये शिरली. ट्रॉली भरून वस्तू, भाज्या आणि फळे तिने घेतली. पेमेंट करून घरच्या पत्त्यावर पोहोचवायला सांगून शेजारच्या स्टेशनरी शॉपवर आली. त्यावेळी विशेष गर्दी नव्हती. मी एका फायनान्स कंपनीत आहे. स्टेशनरी दुकानासाठी कर्ज मागण्याचा अर्ज आला आहे, तर थोडीशी माहिती मला द्याल का? असं म्हणून रोजची विक्री, नफ्याचं मार्जिन किती हे तिने सगळं जाणून घेतलं. त्यानंतर तिने लेटेस्ट खरेदीची बिलं मागून घेतली. त्यांच्या परवानगीने 8-10 बिलांचे फोटो तिने मोबाईलमध्ये काढून घेतले. त्यांचे आभार मानून ती घरी आली. तिने घरात आल्या आल्या दादांना भेटून आल्याचं वहिनींना सांगितलं. तितक्यात सामानाची होम डिलिव्हरी आली. लगेच लॅपटॉप उघडून ती काहीतरी करत बसली. दुकान बंद करून विश्वास आला. तो फ्रेश होऊन आल्यानंतर मनसोक्त गप्पा मारत सगळ्यांनी कढी खिचडीवर ताव मारला. त्यानंतर विषयाला हात घालत पौर्णिमा म्हणाली, तू प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून खेळतं भांडवल का नाही घेत? त्याला काय लागतं रे? ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, व्यवसायाचा परवाना आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या मटेरियलचे कोटेशन्स व बिल, बस. ना स्वतःच्या भाग भांडवलाची गरज, ना जामीनदार आवश्यक. आणि काय हवंय? वंश मीच कर्ज काढायला नाही म्हणते, ते आणखीन कोण डोक्यावर घेणार? नाही ती चिंता, सुनंदा बोलली. वहिनी, अगं व्यापारासाठी काढलेल्या कर्जाची कसली चिंता करायची? ते काय आपण उपभोगण्यासाठी थोडेच घेत आहोत. कर्जाच्या रकमेतून विक्रीसाठी लागणारा माल खरेदी करतोय. व्यापारासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असतेच ना. मोबाईल मधून बिलाचे फोटो फॉरवर्ड करून विश्वासला सांगितलं, याप्रमाणे सर्व स्टेशनरी आणि कम्प्युटरसाठी लागणाऱ्या व विविध प्रकारच्या वस्तूंची यादी बनव आणि कोटेशन्स घेऊन ये. झेरॉक्स कम प्रिंटर मशीनचे कोटेशनही घेऊन ये. मी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देते. आपण बँक प्रपोजल करू. विश्वासने मान डोलवली. पौर्णिमा सकाळीच ट्रेनिंगसाठी निघून गेली. विश्वासने सामानाची यादी केली. स्टेशनरीसाठी 20,000 रुपये ऍडव्हान्स दिलेल्या माणसासाठी होलसेल व्यापाराकडे जायचंच होतं. त्यांनी 20,000 रुपये रोख देऊन सगळ्या मालाची ऑर्डर नोंदवली. मुद्रा लोनसाठी आवश्यक कोटेशन्स घेऊन आला. पौर्णिमाने सांगितलेल्या बँकेच्या ब्रँच मॅनेजरकडून ऍप्लिकेशन फॉर्म आणून भरून ठेवला. पौर्णिमानं पुढच्या 5 वर्षाचे बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रक बनवलं. विश्वासला फॉरवर्ड करून प्रिंटआउट काढून सगळी कागदपत्रे बँकेत सादर करायला सांगितली. बघता बघता आठवडा झाला. पौर्णिमा रोज फोनवरून प्रदीपशी मुलाची ख्याली खुशाली मोजकच तेवढं बोलत होती. सोमवारी तिला सुट्टी होती. ती भावासोबत बँकेत गेली. 3 लाखाच्या कागदपत्रावर सह्या झाल्या. कोटेशन्स दिलेल्यांच्या नावाने बँकर्स चेक निघाले. व्यापाऱ्यांनी माल पाठवला. दुसऱ्या दिवशी झेरॉक्स कम प्रिंटर मशीनही आले. विश्वास स्टेशनर्स हे नवं साइन बोर्ड लागलं.
पुष्पहार घातलेल्या आईबाबांच्या फोटोकडे पाहिल्यावर संतुष्ट झाले असते असं पौर्णिमाला वाटून गेलं. कारण विश्वास शिक्षणात प्रगती करू शकला नाही याची आईबाबांना खंत वाटायची. राहायला बाबांचा हा 2 बेडरूमचा फ्लॅट होता. पौर्णिमाचं लग्न धूमधडाक्यात लावून दिल्यानंतर बाबांनी उरली सुरली सगळी पुंजी दुकानावर खर्ची घातली होती. संध्याकाळची फ्लाईट होती. पौर्णिमा आवरावर करत होती. तेव्हा तिच्या कानावर पडलं, अगं आई, आत्याला ही साडी काय देतेस? भारी साडी घेऊन द्यायची ना. ही साडी बाबांनी तुला दिवाळीसाठी आणली होती. तू यासाठीच घडी न मोडता ठेवलीस का? सुनंदा समजवत म्हणाली, अगं कोविडमुळे बाबांचा व्यापारच बंद होता, तर मी कसा दिवाळी सण साजरा करायचा सांग बरं. आता व्यापार चांगला चालेल. तुझे बाबा या दिवाळीला छानशी साडी आणतीलच. नाही दिली तर मी मागून घेईन. बर चल, आत्या निघेल आता, बाबाही येतच असते. दोघी बाहेर येताच पौर्णिमा म्हणाली, वहिनी शर्वरी शाळेत गेली की तूही दुकानावर जात जा. आजूबाजूच्या ऑफिसेस, बँकात व्हिजिटिंग कार्ड देऊन फोनवर सांगितलं तर सारी स्टेशनरी जागेवर पुरवू असं सांगा. आणि दुसरं असं की शर्वरीसाठी मला काही आणता आलं नाही, तू तिच्यासाठी एक ड्रेस घेशील? अहो कशाला, असं सुनंदा म्हणत असतानाच पौर्णिमानं शर्वरीच्या हातात एक बंद पाकिट दिलं. छकुलीताई, तुम्ही ज्या दिवशी खरेदीला जाल ना त्या दिवशी हे पाकिट उघड, नाहीतर तुझी आई हे पैसे घर सामानासाठी वापरेल, असं ती हसत हसत म्हणाली. तितक्यात विश्वास धापा ताकतच आला आणि म्हणाला, अगं तो निरगुडकर आज 4 वाजता येणार होता. तासभर वाट पाहून आलो. पौर्णिमा गूढ हसली. दादा, मला नाही वाटत तो परत येईल असं. सुनंदाने पौर्णिमाला हळदी कुंकू लावून साडी आणि चोळखण दिलं आणि घट्ट मिठी मारली. शर्वरी आत्याला प्रेमाने बिलगली. विश्वासचे डोळे नकळत पाणावले. कंपनीची कार आली. पौर्णिमा हसत मुखाने निघाली. शर्वरीने सुनंदाच्या हातात पाकिट दिलं. पाकिट जड वाटत होतं. उघडून पाहतो तर काय, 2000 रुपयांच्या 10 नोटा होत्या. एक चिठ्ठी होती. वहिनी, तुझ्या नणंदेकडून ही छोटी भेट. शर्वरीसाठी एक चांगला ड्रेस घे. तू एक छानशी साडी घे व माझ्या भावासाठी पॅन्ट्स आणि शर्ट्स घे. मी पुन्हा कधी येईन हे मला माहिती नाहीये. शर्वरीच्या लग्नात मात्र 10 दिवस अगोदर येऊन राहीन. स्वतःची आणि माझ्या भावाची मात्र काळजी घे. सदगदित होऊन विश्वास म्हणाला, सुनंदा, तू माझी लाजच राखलीस. ऐनवेळी घर सामान मागून घेतलंस ते. सुनंदा बोलून गेली, अहो मी कुठं मागितलं, तुम्हीच तर. तितक्यात विश्वासचा मोबाईल खणाडला. मी निरगुडकर बोलतोय. यावर्षी आमचं वया पेन्सिली वाटायचं रद्द झालंय. पुस्तकं वाटणार आहोत. आमचे 20,000 रुपये अनामत म्हणून ठेवा. पुढच्या वर्षी बघू. एवढं बोलून फोन कट झाला. विश्वासने त्याच्या नंबरवर फोन लावला तर तो नंबर टेलिफोन बूथचा होता. निरगुडकर येणार नाहीत हे पौर्णिमेने आधीच सांगितलेलं होतं. विश्वासला एका मागोमाग एक घडत असलेल्या सर्व घटनांची संगती लागली. निरगुडकरांनी 2000च्या 10 कोऱ्या नोटा दिल्या होत्या. पौर्णिमेने दिलेल्या पाकिटातील 2000च्या 10 कोऱ्या नोटा होत्या. सर्व रहस्य स्पष्टपणे उलगडलेलं होतं. विश्वास भावना विवश होत म्हणाला, सुनंदा, मला आज दत्ता हलसगीकर यांच्या कवितेच्या ओळी आठवत आहेत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे. माझ्या बहिणीने या ओळी सार्थ केलेल्या आहेत. ती काही दिवसांसाठीच आली, पण जाताना आपल्या लक्ष्मीची पावले उमटवून गेली. धन्यवाद.